मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012। बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM Abacus and Brain Gym Abacus फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसात केलेल्या विविध कारवाईत तब्बल 2200 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे। ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। सदर जप्त केलेली वाळू शासकीय कामे तसेच घरकुल किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली आहे। महसूल विभागाने गेल्या 2 दिवसात केलेल्या कारवाईत दिग्रस बुद्रुक येथील 500 ब्रास, निमगाव वाया येथे 1000 ब्रास, नारायणगाव खेड येथे 700 ब्रास अशी एकूण 2200 ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे। जप्त करण्यात आलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली आहे। ही वाळू 3 दिवसाच्या आत उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, महसूल प्रशासन, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गुरुवार दिनांक 23 मे रोजी संयुक्त मोहिमेदरम्यान वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। यात 12 टिप्पर, 2 ट्रॅक्टर, 1 कार आणि 4 इतर वाहने अशा एकूण 19 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। यात सुमारे 2,18,000 रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेक यांनी सहभाग नोंदवला। जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी चिंचखेड येथील खडकपूर्णा धरणाला भेट दिली। यावेळी त्यांनी बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ठिकाणी भेट दिली तसेच या भागातील रेतीसाठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी रेतीसाठा जप्त केलेल्या डिग्रस येथे सकाळी 11 वाजता परिवहन आणि महसूलच्या चमूसह भेट दिली। त्यांनी संपूर्ण गाव फिरून खासगी जागेतील अवैध रेतीसाठा शोधून जप्त करण्याच्या सूचना दिल्या। डिग्रस गावात रेतीसाठा जप्त करण्यात आलाय तसेच जिल्हाधिकारी यांनी निमगाव वायाळ या गावातील रेती घाटावर जाणारे सर्व रस्ते तोडण्याच्या सूचना दिल्यात। परिवहन विभागाने नंबर प्लेट नसलेल्या गावातील वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात तसेच पोलीस गुन्ह्यामध्ये जप्तीची कारवाई करण्याची उर्वरित असलेली 3 वाहने जप्त करण्यात यश मिळालंय। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी दुपारी नारायणखेड गावाला भेट दिली। या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या पंचनाम्यानुसार सुमारे 600 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आलाय। काल दिवसभरात एकूण 1700 ब्रास रेतीसाठा देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस आणि नारायणखेड गावात जप्त करण्यात आला। यात अवैध वाळूसाठा आढळलेल्या शेतमालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे। शेतकरी आणि युवकांनी अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नये तसेच आधुनिक आणि उत्कृष्ट शेती करावी असं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलंय। या कारवाईत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार प्रांजली पवार, ठाणेदार विकास पाटील, सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी सहभाग नोंदवला। जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी चिंचखेड येथे भेट दिली। या ठिकाणी वैध उत्खनन करणाऱ्या बोटी आढळून आल्यास त्या नष्ट कराव्यात तसेच अवैध वाहतूक करणारे रस्ते खोदून बंद करण्याच्या सूचना दिल्यात। तसेच आवश्यकतेप्रमाणे NDRF पथक आणि इतर मदत उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विना क्रमांकाचे वाहने आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत। खडकपूर्णा जलाशयामधील बोटी जाफराबाद मार्गे पळून गेल्यास याबाबत जिल्हाधिकारी जालना यांना माहिती देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलंय। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 9404 58 83 19 आणि 91 30 83 30 24।